सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ द्वारे BA भाग 3 इतिहास विषयासाठी सत्र 5 मध्ये प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पेपर क्रमांक 8 मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणजे मेडिवल इंडियन हिस्ट्री 12,006 to 1526 हा पेपर जो आहे त्याचं संपर्क आज आपण आयोजित केलेलं आहे. मध्ययुगीन भारताचा इतिहास 1206 ते 1526 असा या पेपरचं नाव आहे. तर या संपर्कक्षेत्रामध्ये आपण त्याचा सिलेबस बघणार आहोत आणि त्यासोबतच त्याच्यातले काही महत्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये त्याच्या ओव्हरव्ह्यू मध्ये म्हटलेलं आहे की दिस कोर्स कव्हर्स द इम्पॉर्टंट पिरियड ऑफ इंडियन हिस्ट्री. हा अभ्यासक्रम जो आहे, कोर्स जो आहे तो भारताच्या इतिहासातला अत्यंत महत्वाचा जो काळ आहे त्याच्यावर भर देतो. इट वॉज ड्युरिंग दिस पिरियड दॅट सुलतान्स एस्टॅब्लिश देअर रूल इन इंडिया. या काळामध्ये जे सुलतान होते त्यांनी आपल्या भारतामध्ये आपली सत्ता त्यांनी स्थापन केलेली होती या काळात. दे इंट्रोड्यूस फंडामेंटल चेंजेस इन सोसायटी, इकॉनॉमी, रिलीजन अँड आर्किटेक्चर. माईक म्यूट करा तुमचा, श्रुती सावंत. तर या काळामध्ये सुलतान जे होते त्यांनी आपली सत्ता भारतामध्ये स्थापन केली आणि भारताच्या समाजामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये, धार्मिक व्यवस्थेमध्ये आणि तिथल्या वास्तुकलेमध्ये खूप अत्यंत मूलभूत बदल जे आहे ते या काळामध्ये झाले. Apart from the brief political history of the rulers, the course introduced various reforms and experiments taken by these rulers in medieval India. आता फक्त राजकीय इतिहासाचं तर आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत. त्यासोबतच ह्या ज्या राज्यकर्ते होते, हे जे राज्यकर्ते होते त्यांनी केलेल्या सुधारणा असतील, त्यांनी काही जे प्रयोग केलेले असतील शासन व्यवस्थेच्या संदर्भात, महसुलाच्या संदर्भात, तर त्याची देखील माहिती आपण या पेपरच्या माध्यमातून घेणार आहोत. मग एकूण मध्ययुगीन काळातलं जे सुलतानशाहीची स्थापना, त्याची कारकीर्द सुलतानांची, त्याच्यात त्या काळामध्ये झालेले सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि वास्तुकलेतले बदल आणि या सुलतानांनी केलेले असतील काही प्रयोग केलेले असतील, काही सुधारणा केलेल्या असतील, तर या सुधारणा देखील आपण यातून समजून घेणार आहोत. या पेपरमध्ये आपल्याला बेसिकली जे आउटकम, आपण हा पेपर शिकल्यानंतर आपण काय काय आपल्याला सांगता येईल किंवा आपल्याला जे समजून घेता येईल त्या गोष्टी आहेत. पहिला आहे अंडरस्टँड द कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ द रूलर्स अँड ऍडमिनिस्ट्रेटर टू द शेपिंग ऑफ इंडिया इन मेडिवल पिरियड. म्हणजे हे जे प्रशासन करत होते, राज्यकर्ते होते किंवा प्रशासक होते, त्यांनी भारताच्या मध्ययुगीन काळातला आकार देण्यासाठी नेमकं कशा पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन केलं, कुठलं योगदान दिलं ते आपल्याला लक्षात येईल. नो द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ धिस पिरियड. म्हणजे या काळातली जी प्रशासन व्यवस्था होती त्याचं स्वरूप आपल्याला लक्षात येईल. अंडरस्टँड द एक्सपेरिमेंट्स अँड रिफॉर्म्स बाय सुलतान्स इन द एरिया ऑफ इकॉनॉमी. अर्थव्यवस्थेमध्ये या सुलतानांनी केलेले प्रयोग जे आहेत, त्यासोबत ज्या सुधारणा केलेल्या होत्या त्या आपल्याला जाणून घेता येतील. नो द रिलिजियस ऍटमॉस्फिअर ऑफ द कंट्री ॲज ऑल्सो डेव्हलपमेंट ऑफ आर्किटेक्चर ड्युरिंग दिस पिरियड.
हा, तर आपल्या या राष्ट्रात देशाचं धार्मिक वातावरण कसं होतं हे आपल्याला त्या काळातलं समजून घेता येईल आणि त्यासोबतच वास्तुकलेचा विकास या काळामध्ये कसा झाला हे आपण जाणून घेऊ. आता याच्यातला पहिला जो घटक आहे तो आहे मेजर रुलर्स इन नॉर्थ इंडिया, म्हणजे उत्तर भारतातले महत्वाचे राज्यकर्ते. हा, त्याच्यामध्ये आपल्याला अल्लाउद्दीन खिलजी हा ज्याच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मुख्यतः त्याचं दक्षिण भारतातलं त्याचं साम्राज्य विस्ताराचं धोरण किंवा दक्षिणेतलं त्याचं मोहीम, दक्षिणेची मोहीम आणि त्याचे अंतर्गत धोरण हे आपल्याला समजलं. म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी सदर्न कॅम्पिंग सर्दन कॅम्पिंग आणि इंटरनल पॉलिसी, म्हणजे दक्षिण मोहीम आणि त्याची अंतर्गत धोरण काय होतं. आणि दुसरं आहे ते दुसरा उपघटक आहे तो आहे मोहम्मद बिन तुघलक. आणि त्याचे एक्सपेरिमेंट्स, म्हणजे मोहम्मद बिन तुघलक आणि त्यांनी केलेले जे प्रयोग होते वेगवेगळे, त्या प्रयोगाबद्दलची माहिती आपल्याला याच्यातून घ्यायची आहे. आता हे आपण जे बोलतोय उत्तर भारतातल्या रुलर्सच्या संदर्भात, हे मुख्यतः काय मुद्दा आहे की हा जो काळ आहे, तुम्हाला जो टायटल मध्ये जो काळ दिलेला आहे, 1206 ते 1526 असा जो काळ दिलेला आहे, हा काळ म्हणजे दिल्लीमध्ये दिल्ली सल्तनत ज्याला आपण म्हणतो, मुघलांच्या पूर्वी जे दिल्लीमध्ये सत्ताधीश होते, आक्रमणानंतर मोहम्मद घोरीच्या आक्रमणानंतर जे लोक इथं सत्ता स्थापन झाली, ज्या तुर्कांनी, त्याच्यामध्ये नंतर अफगाण होते, या तुर्क व अफगाण लोकांची जी सत्ता स्थापन झाली त्याला आपण दिल्ली सल्तनत असं म्हणून ओळखतो. आणि त्याच्यात अनेक घराणी झालेली आपल्याला दिसते, अनेक वंशाचे शासन झाले. म्हणजे पहिल्यांदा कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घुरीचा गुलाम होता, तर तो सत्तेवर आला, तो गुलाम वंशाचा शासक म्हणून ओळखला जातो. त्याच पद्धतीने त्याच्यानंतर त्याचा गुलाम जो अल्तमुश म्हणून होता तो सत्तेवर आला. त्याच्यानंतर त्याची मुलगी रझिया सुलताना होती, ती सत्तेवर आली. परत आणि त्याचा काही मुलगा रझिया ला हटवून त्याच्या मुलाला परत सत्तेवर बसवण्यात आलं. त्याच्यानंतर मग आपण बघतोय की खिलजी घराण्याची सत्ता आली, नाही, बलबनची सत्ता आली. बलबन नंतर बलबनचा मुलगा आला, परत त्याला काढून दुसरी सत्ता आली. आता या बलबन पर्यंत जे सत्ताधीश होते त्याला गुलाम वंशाचे सत्ताधीश म्हणून ओळखले जातं. त्याच्यानंतर आले ते खिलजी आले, जलालुद्दीन खिलजी जो होता तो आला. त्याच्यानंतर मग अल्लाउद्दीन खिलजी, त्याचा पुतण्या होता. असे अनेक सत्ताधीश घराणी झाली त्याच्यामध्ये, म्हणजे गुलाम वंश, त्याच्यानंतर खिलजी वंश, त्याच्यानंतर तुघलक वंश, त्याच्यानंतर सय्यद वंश आणि सगळ्यात शेवटी लोधी वंश. असा हा सगळा दिल्ली सल्तनत मधल्या राज्यकर्त्यांची वंश याच्यामध्ये होते. तर त्याच्यामधले काही जे महत्वाचे होते, म्हणजे बऱ्याचदा काय झालं की याच्यातल्या अनेक सुलतानांची कारकिर्दी ही खूप कमी काळासाठी होती. बऱ्याचदा त्यांना पदावरून हटवलं गेलं. आणि आपण जसं बघतोय की मुघल सत्ता, ज्या आता तुम्ही ज्यावेळी पुढचा पेपर समजून घ्याल की नाही पुढच्या सेमिस्टरला, ज्यावेळी तुम्हाला 1526 नंतर मुघलांचा इतिहास त्याच्यामध्ये आहे, मुघल साम्राज्याच्या बद्दल माहिती मिळेल, तर तुमच्या लक्षात येईल की राजकीय स्थैर्य जे आहे ते तुलनेने मुघल सत्तेमध्ये अं, बऱ्यापैकी होतं. दिल्ली सल्तनतच्या तुलनेमध्ये दिल्ली सल्तनत ही खूपच अस्थिर पद्धतीची सत्ता होती, कारण इथं राजपदाची जी संकल्पना आहे ती खूप अशी डिफाईन नव्हती, म्हणजे व्यवस्थित संरचित नव्हती. कारण हे ज्यांनी इथं सत्ता स्थापन केली होती ते मूळचे टोळी समाजातले होते. तुर्क टोळ्या असायच्या. खिलजी ही पण एक टोळीचं नाव होतं. ठीक आहे. तर ते तुर्क, अफगाण यांच्या टोळ्या असलेल्या समाजातले ते आले. ते स्थायिक वगैरे झाले होते, पण त्यांचं जे स्वरूप होतं ते टोळ्यांचं होतं. आता टोळ्यामध्ये काय असतं, टोळ्यामध्ये एखादा नेता असतो, पण टोळ्यामध्ये बाकी सगळे जे असतात ते समान असतात, कारण ते एकाच वंशातले असतात, एकाच टोळीचा भाग असतात. हा,
तर ते राजा म्हणून जे स्थान एखाद्याला अत्युच्च स्थान देणं असतं, तसा प्रकार टोळ्यांच्या मध्ये खूप कमी असतो. तिथं बऱ्याचदा सामूहिक निर्णय घेतले जातात आणि टोळी प्रमुख आहे तो सामूहिक निर्णयानुसार एकदा डिसिजन घेऊन पुढं लीड करत असतो. तर हा प्रॉब्लेम जो आहे हा दिल्ली सल्तनतच्या राज्यकर्त्यामध्ये नेहमी राहिलेला आहे. हा तर त्यामुळे काय झालं की दुसरं अजून एक होतं की आता मग हे असं जे स्वरूप होतं की नाही, तर त्यामुळे काय असायचं की समजा आता यांचे वेगवेगळे सरदार असायचे. त्यांना ते उमराव असायचे. त्यांना वेगवेगळ्या प्रांतावर गव्हर्नर म्हणून पाठवलेलं असायचं. तर हे बंडाळ्या करतील, हे आपल्या विरोधात एकत्र येतील, असं राजाला म्हणजे सुलतानाला नेहमी भीती वाटायची. तर त्यांच्यावर काउंटर बॅलन्स करण्यासाठी सुलतान काय करायचा की गुलामांची फौज जी असायची, गुलामांची पद्धत सुलतानशाहीमध्ये खूप होती. तर त्या लढाऊ गुलामांची फौज तो बाळगायचा. आणि त्याच्यामध्ये फौज म्हणजे फौज नेतृत्व करायला पण गुलामच असायचे. हा म्हणजे सैनिक गुलाम असतील, परत त्याच्यावर नेतृत्व करायला गुलाम कमांडर देखील असायचे. हा सेनापती पण असायचे. मग असे जे गुलाम असायचे, हे जसं सैन्यात असायचे तसेच ते प्रशासनात देखील असायचे. आणि त्यामुळं हे जे गुलाम असायचे त्यांचा कुठला वंशाची थेट हे नसायचा, त्यांचा कुठला वेगळा गट नसायचा आपल्या या वंशातला या घराण्यातला असं. तर हे जे गुलाम असायचे ज्यांना ज्यांना या सुलतानानं उच्च पदावर बसवलेलं असतं, तर ते सुलतानाशी बांधिलकी त्यांची राहायची. त्यामुळे सुलतानाच्या बाजूने ते या अंतर्गत जो काही बॅलन्स सत्ता संघर्ष असतो त्याच्यामध्ये सुलतानाच्या बाजूने राहायचे. ते काउंटर बॅलन्स करायचे. कोणी सुलतानाच्या विरोधात लोक एकत्र व्हायला लागले की ते हे गुलाम जे आहेत त्यांचा जो गट आहे तो काउंटर बॅलन्स करायचा. तर असा प्रकार या दिल्ली सल्तनतमध्ये होता. आणि त्याच्यातून पुढे काय झालं की हे जे गुलाम आहेत ना त्यांना तुर्कानी चहालगणी असं म्हटलं जातं. हा म्हणजे 40 तुर्क असं म्हणायचे. हे 40 तुर्क असे सरदार वगैरे प्रशासनातले अधिकारी ते खूप पॉवरफुल होते. त्यांच्या हाताखाली सैन्य होतं. मग हे लोक ठरवायला सुरुवात केली की कुणाला सुलतान करायचं, कुणाला काढायचं सत्तेवर, असं ते एकदम पॉवरफुल झालेले होते. तर असा एक दिल्ली सल्तनतमध्ये अस्थिरतेचा काळ होता. मग साधारणपणे अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळात आपण असं बघतो की अल्लाउद्दीन खिल्जीने याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे त्याचे जे अंतर्गत धोरण आहे, इंटरनल पॉलिसी जे आपण बघतो, की त्याचा परिपाक आहे. आता दिल्लीमध्ये सुलतानशाहीची स्थापना झाली की दिल्ली शहराच्या आसपासचा प्रदेश त्यांच्या ताब्यात आलेला होता. आणि मग नंतर त्यांनी इकडं राजपुतानाकडे, पूर्वेकडे अशी आक्रमण करून आपला साम्राज्य विस्तार केला होता. म्हणजे हे जे गंगा नदीचं खोरं आहे उत्तरेतलं, तिथं त्यांचा सत्ता प्रसार झालेला होता. आता दक्षिणेकडे सत्ता वाढवण्याचं, प्रसार करण्याचं काम जे आहे ते अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळामध्ये सुरू झालं. आणि अल्लाउद्दीन खिल्जीचा सरदार जो मलिक काफूर होता, त्याला हाताशी धरून अल्लाउद्दीन खिल्जीने ही मोहीम राबवली. आणि मग त्याने अनेक राज्य जी आहेत, मध्य भारतातली राज्य असतील आणि नंतर महाराष्ट्रातलं त्यावेळेचं राज्य जे होतं देवगिरीचं यादवांचं राज्य. त्याच्यामध्ये रामदेव हा राजा होता. तर त्याच्यावर देखील त्यांनी दोनदा स्वारी करून कब्जा मिळवला, मोठी लूट मिळवली. त्याच पद्धतीने दक्षिण भारतामध्ये अनेक अजून छोटी छोटी राज्य होती. या देवगिरीच्या यादवांचा पराभव केल्यानंतर देखील ती जिंकली. आणि अल्लाउद्दीन खिल्जीनं मदुराई जे आहे तामिळनाडूमध्ये, तिथपर्यंतचा प्रदेश हा आपल्या सत्तेमध्ये, आपल्या साम्राज्यात म्हणजे सुलतानी जे साम्राज्य उभं केलं होतं त्या साम्राज्यामध्ये त्याने तो सोडून घेतला. तर असं हे अ, साम्राज्य विस्तार जो आहे तो अल्लाउद्दीन खिल्जीने केला. आता याच्यामध्ये पद्धत काय होती की पहिल्यांदा हल्ला करायचा, मग खंडणी घ्यायची, मग घेतली की त्याला राजा करून घ्यायचं. मग काही वर्ष मांडलिक राजा झाले की परत आक्रमण करून तो भाग जो आहे तो आपल्या राज्याला जोडून घ्यायचा. म्हणजे पहिला खंडणी, मांडलिक आणि अनेक्सेशन असं त्याला म्हणतात. म्हणजे जोडून घेणं, कब्जा करून घेणं. अशा पद्धतीची ही स्ट्रॅटेजी जी आहे ती अल्लाउद्दीन खिल्जीची होती. आणि त्याच्यामध्ये त्याचे जे सरदार आहेत
हा मलिक काफूर त्यातला एक प्रमुख सरदार. त्याने यामध्ये मोठी भूमिका बजावलेली आपल्याला दिसते. आता हे सगळं दक्षिणेकडे साम्राज्य विस्तार वगैरे चालू आहे. तर त्याच वेळी अंतर्गत धोरण काय असावं आपलं? आपण काय नेमक्या गोष्टी करायला पाहिजे? आपल्या सत्तेला कशी त्रास कुणीकडून होण्याची शक्यता आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार करून अल्लाउद्दीन खिल्जीने आपलं अंतर्गत धोरण जे आहे ते तयार केलेलं होतं. अल्लाउद्दीन खिल्जी जसं मी म्हणालो तुम्हाला, दिल्लीच्या सुलतानांची सत्ता ही अस्थिर स्वरूपाची होती. म्हणजे तुम्हाला परत उदाहरण देऊन सांगतो. म्हणजे आता आपण राजकारणात बघतो की नाही, एखादा राजकीय नेता त्याच्याकडे थोडं काहीतरी त्याची पकड सत्तेवरची ढिली व्हायला लागली की लगेच त्याचे शत्रू सगळे एक व्हायला चालू होतात. त्याच्या विरोधात वेगवेगळे गट कार्यान्वित होतात आणि त्याला सत्तेवरनं खाली खाली खेचण्याचा प्रयत्न चालू होतो. अशा सगळ्या गोष्टी याच्यात होतात. हा म्हणजे मध्यंतरी जे काही उठाव वगैरे झाले, बंड झाले, त्यामध्ये पण अशा गोष्टी असायच्या. तर याला अनुसरून अल्लाउद्दीननं आपले अंतर्गत धोरण ठरवलं. म्हणजे हे जे उमराव वगैरे आहेत, हे संध्याकाळी कुठेतरी एखाद्या समजा अं, जे काय म्हणतात त्याला, जुगारखाने असतात, हा किंवा दारूखाने असायचे, हा किंवा काहीतरी अशा ऐषारामाच्या जागा असायच्या, तिथे एकत्र व्हायचे. आणि तिथे एकत्र व्हायला लागली, तिथे गप्पा मारता मारता त्यांच्यामध्ये कॉन्स्पिरसीज कट शिजायचे. कट एखाद्याला सत्य काढण्यासाठी जे कट करतात की नाही, तसे कट ते तिथे करायचे. कारण त्यांची एकत्र यायचे, ते तिथे गप्पा व्हायच्या. मला असं वाटतं, मला एका इथं राज्याला हा सुलतान काही मला आवडत नाही, हा त्याला बदलायला पाहिजे, असं मग अशाच चर्चेला एकदा तोंड फुटलं की ती कॉन्स्पिरसी कट जे आहे तो सुरू व्हायचा. आणि मग त्याच्यातनं मग सुलतानाच्या सत्तेला आव्हान मिळण्याची शक्यता निर्माण व्हायची. तर अल्लाउद्दीन खिल्जीनं काय केलं की पहिल्यांदा आपलं हेर खातं जे आहे, हेर खातं अत्यंत सक्षम केलं. ते हेर जे असायचे ते थेट अल्लाउद्दीन खिल्जीला रिपोर्ट करायचे. आणि त्याच्यातनं काय व्हायचं की हे जे सरदार उमराव वगैरे असायचे, सेनापती असायचे, त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी अल्लाउद्दीननं या हेरांना नेमलेलं होतं. आणि त्यांनी सगळी बातमी ते घ्यायचे. त्यानंतर हे असे जुगार अड्डे, अशा दारूचे अड्डे वगैरे होते, याच्यावर अल्लाउद्दीन खिल्जीने बंदी आणली की हे लोक तिथं जातात, तिथं भेटतात आणि मग तिथं त्यांच्या या कॉन्स्पिरसी तयार होतात वगैरे असं. तर त्यामुळे ते बंद पाडायला सुरुवात केली. आणि कुठला उमराव कुणाला भेटतो, काय करतो, याची सगळी बित्त बातमी अल्लाउद्दीन खिल्जी मिळवत असायचा. त्यानंतर दुसरं अजून काही हे जे हे यांना नियंत्रण ठेवण्यासाठी अल्लाउद्दीनने केलेलं होतं. दुसरा अजून एक प्रकार, अजून काही गोष्टी अल्लाउद्दीनने केल्या. त्याच्यामध्ये आपलं जे सैन्य असतं, तर सैन्याला काय व्हायचं, सैन्याला नियमित पद्धतीनं पगार मिळावा काय, त्याच्यानंतर तो त्या संदर्भात मग सैन्याच्या संदर्भात अनेक सुधारणा ज्या आहेत त्या अल्लाउद्दीन खिल्जीने केल्या. म्हणजे सैन्याची रचना असेल, त्याच्यावरचे अधिकारी असतील, हे नेमके कसे असावेत हे अल्लाउद्दीन खिल्जीने त्याच्या संदर्भात धोरण तयार केलं. त्याच्यानंतर दुसरं काय काम केलं, आता मेन कन्सर्न जनतेला किती अन्न वगैरे कसं मिळते ते एक हे झालं. पण सैन्याला पोसायचं म्हणजे सैन्याला खाण्यापिण्याची सोय करायची म्हणजे धान्य व्यवस्थित दरामध्ये मिळणं अपेक्षित असतं. म्हणजे समजा दिल्लीमध्ये आता अल्लाउद्दीन खिल्जीला कुठेतरी मोहीम काढायची आहे आणि दिल्लीमध्ये त्याचं सैन्य सगळं एकवटलं, तर दिल्लीत काय होणार, दिल्लीतल्या बाजारामध्ये धान्य, अन्नधान्य, खाणं पिणं याचे याचे जे भाव आहेत ते वाढणार. तर हे भाव वाढतायत म्हणजे अल्लाउद्दीन खिल्जीला आपल्या सैन्याला पोसायचं असेल, त्यांच्या अन्न पाण्याची सोय करायची असेल, तर त्याला जास्त खर्च करावा लागतो. राज्याला जास्त खर्च करावा लागायचा. हे टाळण्यासाठी अल्लाउद्दीन खिल्जीने काय केले की बाजाराचे दर जे आहेत ते नियंत्रित राहतील याच्यासाठी अधिकाऱ्याची नेमणूक केली. आणि जे कोणी बाजाराचे दर वाढवून ठेवतील, अन्नधान्याचा साठा करतील गुप्तपणे, अशा लोकांना शासन करण्याचा अल्लाउद्दीननं
सुरू केलं. तो जो अधिकारी नेमला होता त्याला शनाई मंडई असं म्हणायचे. तर अशा पद्धतीचं धोरण जे आहे ते अल्लाउद्दीन खिलजीने राबवलेलं होतं. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास त्याच्यामध्ये करायचा आहे. आता दुसरा जो घटकाचा उपघटक आहे या घटकामध्ये तो आहे मोहम्मद बिन तुघलक. आता मोहम्मद बिन तुघलक हा खिलजी घराण्यानंतर सत्तेवर आलेल्या तुघलक घराण्यातला अं, सत्ताधीश होता. घियासुद्दीन तुघलक जो होता त्याच्यानंतर हा मोहम्मद तुघलक हा सत्तेवर आला. मोहम्मद तुघलक हा भारताच्या इतिहासात अत्यंत वेगळ्या पद्धतीचा शासक म्हणून ओळखला जातो आणि त्याने अनेक काही सुधारणा करायचा प्रयत्न केला. काही त्याच्या सुधारणा त्याचा परिणाम उलटा परिणाम झाला, बुमरँग झालं त्याचं. पण अनेक एक्सपेरिमेंट जे आहेत, प्रयोग जे आहेत ते त्यांनी केले. त्यातला महत्वाचा एक प्रयोग होता तो म्हणजे आता समजा मला एक राज्य करायचंय. भारताच्या काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत जर राज्य पसरलेलं असेल तर त्याची राजधानी जी आहे ती साधारणपणे मध्यभागी असावी, जेणेकरून सगळीकडे मला व्यवस्थित ऍक्सेस राहील असा विचार करून मोहम्मद तुघलक यांनी दिल्ली मधली आपली जी दिल्ली सल्तनतची राजधानी होती ती दक्षिणेकडे आणली आणि भारताच्या केंद्रस्थानी आणण्याचा त्याचा प्रयत्न होता. म्हणून ते देवगिरीचं जे यादवांचं देवगिरी जे होती त्याचं जे किल्ला जो होता, अच्छा दौलताबादचा किल्ला, तिथं त्याने आपली राजधानी बनवली. आपली राजधानी बनवली. तर या पद्धतीनं देवगिरीच्या या पद्धतीने देवगिरीच्या यादवांची जी किल्ला होता त्याला त्यांनी आपली राजधानी बनवली. तर आपण जसं बघतो की त्या राजधानीसाठी दिल्लीतल्या सगळ्या लोकांना त्यांनी देवगिरीला जाण्याचा हुकूम सोडला. म्हणजे दिल्ली जवळपास लाख सव्वा लाख लोक त्यावेळी दिल्लीत राहत असतील. ही सगळ्या लोकांना त्यांनी दिल्ली सोडून आपली घरदार सोडून राजधानीमध्ये जाण्यासाठी सांगितलं. हा, तर अशा पद्धतीनं ते असे काही निर्णय त्यांनी घेतले होते. त्यानंतर दुसरा एक निर्णय घेतला की काय व्हायचं की सोन्याचा जो कॉइन्स असायचे त्याचा हे लोक साठा करायचे. म्हणजे सोनार असतील, सराफ असतील, हे लोक साठा करायचे आणि त्यामुळं सोन्याचे जे चलन जे आहे ते एकदा पाडल्यानंतर त्याचा भाव वाढायचा नेहमी. हा, कारण साठेबाजी व्हायची. म्हणजे समजा आज सोन्याच्या ह्याच्यामध्ये एका सोन्याच्या कॉइन मध्ये 100 किलो धान्य येत असेल तर ते साठा केल्यानंतर आणि सोन्याचं कॉइन हे दुर्मिळ झाल्यामुळं नंतर सोन्याचा भाव वाढल्यामुळं तो 100 किलो 120 किलो धान्य दिल्यानंतर एक सोन्याचं कॉइन मिळायचं. असं ते एक प्रपोर्शन मध्ये बिघाड जो आहे तो झालेला होता. याच्यावर मात करण्यासाठी काय, कारण राज्य सरकार, राज्य जे असतं, राज्य सत्ता जी असते त्याला पण काही गोष्टी खरेदी कराव्या लागतात, काही गोष्टी खर्च कराव्या लागतात, लोकांचे पगार द्यायचे असतात. यासाठी अल्लाउद्दीन खिलजीनं काय आयडिया काढली की आपण सोन्याच्या ऐवजी आता चांदीची हे तांब्याची नाणी जी आहेत कॉपरची ते वापरायला सुरुवात करू असं त्यांनी फरमान काढलं. आणि मग अमुक अमुक सोन्याच्या नाण्याच्या बदल्यात अमुक अमुक तांब्याची नाणी दिली जातील असं पण त्यानं जाहीर केलं. आणि अमुक अमुक तांब्याच्या नाण्यांच्या बदल्यात एवढी सोन्याची नाणी पण मिळतील. म्हणजे असा एक्सचेंज रेट पण त्याचा ठरवून टाकला आणि जो एक्सचेंज रेट हा तांब्याच्या फेवर मध्ये होता. त्यामुळे काय झालं की अनेकांनी काय केलं, तांब्याची नाणी देऊन सोन्याच्या नाण्यावर नाणी मिळवायचा प्रयत्न केला. लोकांनी तांब्याची आपली घरातली भांडी वगैरे असायची ती वितळून त्याच्यापासून नाणी तयार करून घेतली. असं करून ते नाण्यांची भरमार झाली, तांब्याच्या नाण्यांची भरमार झाली. आणि मग तांब्याच्या नाण्यांची इतकी भरमार झाल्यामुळं ते तांब्याच्या नाण्याचं मूल्य जे असतं ते कमी झालं. हा, आता आपण बघतोय की नाही, आता आपल्याकडे समजा महागाई वाढते याचा अर्थ काय की ज्यावेळी रुपयाचं अवमूल्यन होतं त्यावेळी आपल्याला
एक जे 1 रुपयाच्या वस्तूंसाठी नंतरच्या काळात ₹1.5 खर्च करावं लागतं, असं ते अवमूल्यन होत जातं. त्या पद्धतीचं अवमूल्यन हे या तांब्याच्या नाण्यांचं झालेलं होतं. तर असे ते एक्सपेरिमेंट मोहम्मद तुघलक यांनी केलेले होते. त्यासोबत त्याला तिबेट हे चीन जिंकून घ्यायचा होता. तर चीन जिंकून घेण्यासाठी त्याने काश्मीर मार्गे तिकडं सैन्य पाठवलेलं होतं. किंवा तिकडे बल्ख नावाचा एक प्रदेश आहे मध्य आशियामध्ये, तो पण त्याला जिंकून घ्यायचा होता. तिकडे देखील त्याने सैन्य पाठवलेलं होतं. तर दोन्ही अशा पद्धतीच्या गोष्टी करताना त्याला बरंच अपयश जे आलेलं होतं. आता त्याच्या उपलब्धीच्या बद्दल म्हणजे त्याच्या या सगळ्या गोष्टी करण्याच्या मागे त्याचे काही विचार होता त्याचा, तो काही प्रमाणात योग्य होता, पण वास्तवात या गोष्टी वर्कआउट झालेल्या नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यांनी केली ते म्हणजे अल्लाउद्दीन खिलजीच्या काळामध्ये अल्तमश, अल्लाउद्दीन खिलजी या दिल्लीच्या सुलतानांनी मंगोलांची आक्रमण रोखण्यासाठी भारताची जी वायव्य सीमा आहे त्या भागामध्ये किल्ले, ठाणी अशी उभी करून एक संरक्षण व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि हे धोरण नंतर अल्लाउद्दीन खिलजीने सुरू ठेवलं आणि मोहम्मद तुघलकने देखील ते चालू ठेवलं. त्यामुळे काय झालं की चंगेज खान जो प्रसिद्ध मंगोल सम्राट होता त्याचे अनेक आक्रमण जे होती आक्रमण जी होती ती त्यांनी हे केली म्हणजे परतवून लावली मंगोलांची आणि भारतामध्ये मंगोलांचा शिरकाव होऊ दिलेला नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं हे मोहम्मद तुघलकाचं काम होतं. त्याचे एक्सपेरिमेंट्स होते. त्याची काय माहिती आहे ती तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये अगदी सविस्तरपणे मिळेल. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो आहे मेजर रुलर्स इन साऊथ इंडिया. कृष्णदेवराय म्हणजे दक्षिण भारतातले महत्वाचे राज्यकर्ते. त्यात कृष्णदेवराय मिलिटरी सक्सेस अँड कल्चरल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कृष्णदेवराय नावाचा जो विजयनगरचा राज्यकर्ता होता त्याने त्याचे सैन्य म्हणजे साम्राज्य विस्तार काय जसं काही जो काही केला तर त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची आपल्याला आणि त्याचं कल्चरल कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या काय त्यांनी काम केलं हे आपल्याला बघून घ्यायचं. आणि दुसरा त्यातला पॉईंट आहे तो मोहम्मद गवान आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशन तो बहामनी म्हणजे मोहम्मद गवानचं बहामनी राज्याला काय योगदान दिलं. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे दिल्ली सल्तनत मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये दिल्ली सल्तनतमध्ये मोठ्या प्रमाणात बंड व्हायला सुरुवात झाली, उठाव व्हायला सुरुवात झाली आणि यांचे जे प्रांतिक सुभेदार असायचे तेच उठाव मोठ्या प्रमाणात करायचे. त्यामुळं सतत ते अस्थैर्य जे आहे ते याच्यामध्ये निर्माण झालेलं होतं. आणि मग मोहम्मद तुघलकाचा मृत्यू झाला की त्यावेळी त्याच्यानंतर लगेचच हा जफर खान नावाचा एक सरदार होता. तर त्याने बहमनी सत्ताची स्थापना दक्षिणेमध्ये केली आणि त्याच वेळी हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना त्याच्यापेक्षा दक्षिण भागामध्ये केली. म्हणजे आता हा बहमनी राज्य जे होतं ते साधारण नर्मदा नदीपासून ते तुंगभद्रा नदीपर्यंत होतं आणि त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्य तुंगभद्रापासून कावेरी नदीपर्यंत होतं. तर असं हे राज्यांची स्थापना झालेली होती आणि ही दोन्ही राज्य जी आहेत ती एकमेकांशी सतत संघर्ष करायची. कारण या दोघांच्या मध्ये म्हणजे हा तुंगभद्रा नदीपासून ते म्हणजे कृष्णा नदी आहे आपली जी कृष्णा नदी आहे तिथून दक्षिणेला तुंगभद्रा नदीपर्यंत असा एक दोन नद्यांच्या मधला एक प्रदेश तिथं बनतो. त्याला आपण म्हणतो दोआब म्हणतो. हा कृष्णा नदी आणि तुंगभद्रा नदी यांच्या मधला जो सगळा प्रदेश आहे हा अत्यंत सुपीक प्रदेश होता. त्याला कृष्णा तुंगभद्राचा दोआब असं म्हणतात. तर याच्यावर कब्जा करायचा होता त्यांना आणि या दोन्ही राज्यांना त्याच्यावर सत्ता हवी होती आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत संघर्ष जो आहे तो झालेला आपल्याला दिसून येतो.
मग आता या संघर्षामध्ये विजयनगरनं बहमन्यांचा काही वेळा पराभव केला. काही वेळा बहमनीने विजयनगरचा पराभव केला. नंतरच्या काळामध्ये बहमनीची अनेक विभागणी झाली. बहमनी सत्तेची ऱ्हास होऊन आणि त्याचे 5 शायांची निर्मिती झाली. 5 शाही म्हणतात त्याला. त्या आहेत आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही आणि अं, निजामशाही. हं? असे हे 5 शाया याच्यामध्ये निर्माण झालेल्या होत्या. तर त्यांच्याबरोबर देखील विजयनगरचा संघर्ष चालू राहिला आणि शेवटी तालिकोटच्या लढाईमध्ये विजयनगरचा पूर्ण पराभव झाला आणि विजयनगर हे साम्राज्य संपुष्टात आलं. ठीक आहे. तर हे जे आहे एक second. हा सर. हॅलो. हा सर. येतोय आवाज माझा? आवाज येतोय? हा येतोय सर. हा, ठीक. तर मी म्हणत होतो की या पद्धतीच्या 5 शाळा झाल्या आणि त्यांच्याशी अंतर्गत संघर्ष त्यांचा चालू राहायचा आणि ते कधी कधी एकत्रपणे विजयनगरशी लढायच्या. कधी कधी विजयनगर त्यांच्यामध्ये फूट पाडून त्यांच्याशी काही प्रमाणात युद्ध करायचं. अशा गोष्टी सतत चालू राहिल्या. आणि नंतर आपल्याला माहिती आहे की मुघलांचा हल्ला सुरू झाला आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर पहिल्यांदा निजामशाही नष्ट झाली आणि नंतर हळूहळू आदिलशाही आणि कुतुबशाही हे देखील नष्ट झालेले आपल्याला दिसतात. तर याच्यातलं आपल्याला कृष्णदेवराय याच्या काळामध्ये जे विजयनगरचा साम्राज्य विस्तार झाला, हं, आजूबाजूचे जे दक्षिण भारतातले नायक राज्यकर्ते होते, त्यांच्यावर त्यांनी वर्चस्व निर्माण केलं आणि त्याच्यानंतर एक कल्चरल कॉन्ट्रीब्युशन विजयनगरमध्ये खूप महत्वाचं दिलं. त्याच्यामध्ये स्वतः कृष्णदेवराय हा अत्यंत विद्वान होता आणि त्याने अमुक्त माल्यदा नावाचा ग्रंथ लिहिलेला आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर पोर्तुगीज लोकांशी त्याचा खूप चांगला संबंध होता. कृष्णदेवरायाचं जे विजयनगर साम्राज्य होतं याच्या दोन्ही बाजूला समुद्र किनारे होते आणि त्यामुळे विदेशी व्यापार देखील तिथे चांगल्या पद्धतीनं चालायचा. आणि हम्पी नावाची जी राजधानी यांनी उभी केलेली होती त्या राजधानीमध्ये अ, अत्यंत उत्कृष्ट पद्धतीची वास्तुकला त्यांनी निर्माण केली आणि तिथं अनेक मंदिरं, इमारती या काळामध्ये उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसतात. एक दक्षिण भारतातली जी वैशिष्ट्यपूर्ण अ, वास्तुकला होती तर ती आपल्याला त्याच्यामध्ये आणखी विकास झालेला आपल्याला दिसून येतो. एक सेकंद. हॅलो. हा, माझं कॉन्टॅक्ट सेशन चालू आहे. मी थोड्या वेळानं करतो फोन. चालेल? हा. अजून टाइम टेबल आलेलं नाही तसं. नोव्हेंबर साधारण गृहीत धरा. मिड नोव्हेंबर. मिड मिड नोव्हेंबर. मला अजून सांगता येत नाही तसं. हा, मिड नोव्हेंबर. हो, हो. हा, हा. मी ग्रुपवर टाकेनच कारण अजून काहीच आलेलं नाही. त्यामुळे मला सांगताच येत नाही. असं झालंय. हो. ठीक आहे. तर या पद्धतीचं
जे काय म्हणतात सांस्कृतिक पद्धतीचे काम जे आहे सांस्कृतिक दृष्ट्या ते कृष्णदेवरायानं केलेलं आपल्याला दिसून महम्मद गवान हा जो आहे तो बहमनी मध्ये वजीर होता. हा मूळचा गुलाम होता आणि त्याला वजीर पदापर्यंत त्याने प्रगती केलेली होती आणि गवाननं बहमनी सत्तेमध्ये खूप महत्वाचं योगदान दिलं. हे जे दक्षिणेतलं बहमनी सत्ता होती ही मुळात वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांचा गटांनी बनलेल्या सरदारांचा एक समूहातनं निर्माण झालेली. म्हणजे मुळात कसं आहे की जफर खान नावाचा जो अं, सरदार होता मोहम्मद तुघलकाचा त्याने दिल्लीच्या सुलतानशाही विरोधात बंड केलं होतं. मुळात तिथं दक्षिणेमध्ये जे सरदार आले होते त्या सगळ्यांनी मिळून बंड केलं होतं आणि जफर खानला नेता म्हणून त्याची निवड केलेली होती. अशा पद्धतीने तो गेला. तो काही जन्मतः सुलतान नव्हता. त्यामुळे सगळ्यांनी त्याला सुलतान म्हणावा असं काही विषय नव्हता. त्यामुळे हे जे अं, अं, जे राजपदाची जे संकल्पना होती ती थोडी अशी डळमळीत होती. आणि याच्यात काय असायचं की उत्तर भारतातून आलेले सरदार मूळचे तुर्क, अफगाण हा त्यासोबत इकडून जे कोकणचा समुद्र किनारा आहे तिथून काही लोक आले होते सैन्यामध्ये नोकरी करण्यासाठी वगैरे. अनेक लोक जे होते जे उत्तरेतून दक्षिण भारतात आले होते आणि बरीच वर्ष इथं राहिलेले होते. असे वेगवेगळ्या स्वरूपातले सरदार जे आहेत ते इथं होते. त्यासोबत त्यांच्यात वांशिक भेद पण होते. म्हणजे तुर्क होते, अफगाण होते, त्याच्यामध्ये इथे दखनी होते म्हणजे जे इथेच राहणारे होते. काही समुद्रमार्गे आले होते त्यांना नवायत असं म्हणायचे. अशा अनेक सरदारांचे गट जे आहेत ते या बहमनी सत्तेमध्ये होते आणि यांच्यामध्ये मुख्य जो होता अफाकी आणि दखनी अशा जो गण म्हणजे इथले मूळचे आणि बाहेरून आलेले असा एक संघर्ष खूप जोरदार संघर्ष इथं असायचा आणि त्या संघर्षावर नियंत्रण ठेवणं तो मर्यादित ठेवणं हे काम जे आहे ते मोहम्मद गवाननं केलं होतं आणि त्याच्या अनुसरून ही बहमनी सत्ता जी आहे ती स्थिर करण्याच्या दृष्टीनं मोहम्मद गवानने प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. तर हे झालेलं होतं आणि मोहम्मद गवाननी मग त्याची जी राजधानी होती बिदर तर तिथं बऱ्याच इमारती वगैरे उभ्या केल्या. तिथं डागडुजी करणं किल्ल्यांची ही सगळी कामं केली. त्याने मोहम्मद गवान उभा केलेला मदरसा आज देखील बिदरमध्ये प्रसिद्ध मानला जातो. तर हा दुसरा घटक होता. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय तर ऍडमिनिस्ट्रेशन आणि इकॉनॉमी दिल्ली सल्तनत आणि विजयनगर याच्यामध्ये आपल्याला बघायचं. याच्यामध्ये मुख्यतः त्यांचं प्रांतिक प्रशासन हे केंद्रीय प्रशासन आणि प्रोव्हिजनल म्हणजे प्रांतिक प्रशासन कसं होतं ते बघायचं आहे. त्यानंतर ऍग्रिकल्चर आणि लँड रेव्हेन्यू म्हणजे शेती व्यवस्था त्या काळातली आणि जमीन महसूल व्यवस्था कशी होती ते आपल्याला बघायचं आहे. आणि तिसरा जो पॉइंट आहे याच्यातला इंडस्ट्री आणि ट्रेड म्हणजे उद्योग आणि व्यापार हा नेमका कशा पद्धतीने आहे तो बघून घ्यायचा. तर हे सगळं अशा पद्धतीचं आहे आपल्याला बघायचं आहे. याच्यामध्ये बेसिकली ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय आहे की हे जे सत्ता होत्या सगळ्या म्हणजे दिल्ली सल्तनत असेल मुख्यतः दिल्ली सल्तनत मध्ये काय होतं की जसं मी तुम्हाला म्हणालो की मुख्य राजकीय केंद्रीय सत्ता म्हणजे सुलतानाच्या हाती असेल ती खूप तिला स्वतःच्या हाती शक्ती एकवटणं खूप आवश्यक वाटायचं. कारण इतर जे क्षेत्रीय प्रशासन असायचे ते स्वतःला मन मानेल तसं वागण्याचा प्रयत्न करत होते. तर ते त्याच्यातून एक व्यवस्था जी आहे ती या दोन्ही सत्तांनी उभी केलेली आपल्याला दिसते. मग त्याच्यामध्ये सुलतान असेल त्याचा वजीर असेल प्रांतामध्ये गव्हर्नर असेल तिथं महसूल अधिकारी असतील नंतर परगणा पातळीवर महसूल अधिकारी अशा पद्धतीने ती सगळी अरेंजमेंट केलेली असते. ते तुमच्या पुस्तकात एक अत्यंत सविस्तरपणे दिलेलं आहे. ऍग्रिकल्चर लँड रेव्हेन्यू म्हणजे कर वसुली जी असते महसूल व्यवस्था जी आहे ती यांनी उभी केली. याच्यामध्ये मग जमिनीची मोजणी आली
त्या मोजणीसाठी काय नेमकं केलं, जुन्या व्यवस्था होत्या त्या कशा कंटिन्यू केल्या, या सगळ्याची माहिती तुम्हाला यातून मिळेल. आणि व्यापार जो आहे मुख्यतः भारतामध्ये पूर्वी खुसकीच्या मार्गाने व्यापार व्हायचा आणि दक्षिण भारतातला व्यापार हा समुद्र मार्गे व्हायचा. तर या काळामध्ये आपल्याला दिसते की अनेक अंतर्गत मार्ग जे आहेत ते विकसित झाले. अनेक वेगवेगळ्या प्रांतीय प्रांतामध्ये तिथले जे मुख्य शहर असायचं, ठिकाण असायचं, तिथे देखील हे व्हायचं, काय म्हणतात त्याला, व्यापार व्हायचा, ते त्या रस्त्यांना जोडलं, व्यापाराची वाढ झाली. या सगळ्या गोष्टी आपल्याला यातून निर्माण झालेले दिसतात. आणि इंडस्ट्रीच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की हे जे सगळे दिल्ली सल्तनतची स्थापना झाली किंवा विजयनगर, याच्यातनं शहरांची मोठी भरभराट झाली. जसं काल पण आपण बोललो होतो नागरीकरणाच्या संदर्भात. तर या सुलतानशाहीच्या काळात अर्बन रिव्होल्युशन झाली असं मत मोहम्मद हबीब या इतिहासकारांनी मांडलेलं आहे. की त्यामध्ये काय झालं की हे मुख्यतः जे सुलतान असायचे, त्यांचे प्रांतीय प्रमुख जे असायचे, सेनाधिकारी असायचे, उमराव असायचे, शहरामध्ये राहायचे. आणि या शहरामध्ये त्यांना ज्या आवश्यक वस्तू असायच्या, काही वेळा चैनीच्या वस्तू असायच्या, ऐषारामाच्या वस्तू असायच्या, त्या निर्माण करण्यासाठी कारागीर देखील शहरात यायला लागले. आणि त्यातून असा एक वर्ग निर्माण झालेला होता की ह्या सगळ्या वस्तूंचा उपभोग घेणारा वर्ग असायचा आणि तो निर्माण करणारा एक वर्ग असायचा. याच्यातून अनेक कारागिरीचे व्यवसाय जे आहेत ते वाढीस लागलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे शहरांची चांगली वाढ जी आहे ती आपल्याला झालेली दिसून येते. म्हणजे आता दिल्ली शहर जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलं. त्याच्यानंतर हे अनेक ठिकाणं म्हणजे मंडू असेल, त्याच्यानंतर बुऱ्हाणपूर असेल, हे जे सगळे शहरं आहेत ही यांची वाढ या काळामध्ये झालेली आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. तर याच्यानंतर शेवटचा जो घटक आहे तो आहे धर्म आणि आर्किटेक्चर. म्हणजे या काळातला धार्मिक याच्या संदर्भातल्या गोष्टी आणि वास्तुकला. आता याच्यामधला मुख्य मुद्दा आहे तो पहिला, तो सुफी ऑर्डर म्हणजे सुफी परंपरा धार्मिक बाबतीत. म्हणजे हे दिल्लीचे सल्तनत स्थापन झाल्यानंतर भारतामध्ये सुफींचं आगमन जे आहे ते मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. त्याच्यापूर्वी देखील काही सुफी संत जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून भारतात आले होते. काही जण समुद्रमार्गे आलेले होते. किनारपट्टीच्या प्रदेशात त्यांचं अस्तित्व होतं. हा, आणि मग दिल्ली सल्तनत स्थापन केल्यानंतर ते मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झाली आणि मग त्यांनी आपला सुफी पंथाचा प्रसार वगैरे करायला सुरुवात केली. त्यांची मुख्य शिकवण काय असायची की त्याच्यामध्ये परमेश्वर आणि भक्त यांच्यामध्ये एक नातं सुफी पंथामध्ये सांगितलं जायचं. आणि या सुफी पंथ जे असायचे ते वेगवेगळ्या सिलसिले, त्यांचे जे वेगवेगळे पंथ असायचे, त्याच्यातले जे उपपंथ असायचे ते वेगवेगळे सिलसिले म्हणून ओळखले जायचे. त्याच्यामध्ये चिश्ती सिलसिला असेल, त्याच्यानंतर कादरिया सिलसिला असेल, नक्षबंदी असेल, तर असे अनेक सिलसिले जे आहेत ते त्याच्यामध्ये होते. तर त्याचा एक अभ्यास आपल्याला करायचा आहे. याच्यामधले मुख्य जे त्या काळातले संत होते त्याच्यामध्ये मोइनुद्दीन चिश्ती जे अजमेरचे होते, त्याच्यानंतर निजामुद्दीन अवलिया दिल्ली, नसरुद्दीन चिराग दिल्ली, त्याच्यानंतर इकडे दक्षिणेला गौस पाक म्हणून एक सुफी होते. तर असे अनेक सुफी संत जे आहेत ते या काळामध्ये भारतात मोठ्या प्रमाणात गेले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात आपली शिकवण जी आहे ती समाजाला दिली. त्यातून एक झालं की अनेक लोकांचं धर्म परिवर्तन देखील केलं सुफी संप्रदायाच्या प्रभावामध्ये आणि ते त्यांनी धर्म परिवर्तन देखील केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरी एक या काळामध्ये चळवळ होती ती आपली
भक्ती मुवमेंट होती. भक्ती मुवमेंट म्हणजे भक्ती चळवळ, ज्याच्यामध्ये कबीर, सूरदास असे उत्तर भारतातले संत होते. याच्यामध्ये मग पारंपरिक पद्धतीचा धर्म बघून भक्त आणि परमेश्वर याच्यामध्ये थेट नातं निर्माण करणारी त्यांची शिकवण होती. त्याच्याबद्दलच जे हे आहे, शिकवण जी आहे या संतांची, ती आपल्याला या चळवळीच्या माध्यमातून पाहायला मिळते. लक्षात चालू आहे. 5 मिनिट. हं? तर ती आपल्याला याच्यातून पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे दिल्ली आर्किटेक्चर म्हणजे वास्तुकला. वास्तुकला जी आहे ती दिल्ली सल्तनत, विजयनगर या 2 राज्यांमध्ये नेमकी वास्तुकलेचा कसा विकास झाला ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे भारतातली मूळची जी वास्तुकला होती त्याच्यामध्ये काही जे मध्य आशियातनं हे लोक आले त्या वास्तुकलेचं त्याच्याबरोबर संगम झाला आणि एक वेगळी भारतीय वास्तुकला निर्माण झाली. म्हणजे त्याला साधारणपणे इंडो इंडो पर्शियन वास्तुकला आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये घुमट असतं. घुमट बनवणं हा प्रकार पूर्वी नव्हता. तर तो घुमट बनवण्याचा प्रकार जो आहे तो दिल्ली सल्तनतमध्ये सुरू झाला. विजयनगरमध्ये देखील काही इमारतीमध्ये नंतरच्या काळात घुमट बनवले, कारण ते तिकडच्या काही गोष्टी, दक्षिणेतल्या काही गोष्टी असं म्हणून विजयनगरचं आर्किटेक्चर जे आहे ते पुढे झालं. आणि मंदिर स्थापत्य जे आहे विजयनगरचं ते खूपच प्रसिद्ध आहे. दिल्ली सल्तनतच्या बाबतीत ते मिनारांची रचना, जसं कुतुब मिनार आहे त्याची रचना, आणि काही किल्ले जे आहेत ते दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये बांधले गेले. त्यासोबतच मकबरे जे असतात, मकबऱ्यांची बांधणी देखील दिल्ली सल्तनतच्या काळामध्ये झालेली दिसते. म्हणजे फिरोजशाह तुघलकचा मकबरा त्या संदर्भात प्रसिद्ध आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे. तर तुमच्या काही शंका आहेत? काही शंका असतील तर विचारा, मग आपण थांबूया शंका झाल्या की. आहेत काही शंका? ठीक आहे, शंका नसतील तर मग थांबूया आपण. अडसूळ सर. काही शंका नसतील तर थांबूया का आपण? कुणाला काही शंका नाही? हा बोला. सर, दीर्घोत्तरी क्वेश्चनचे प्रश्नाचं उत्तर किती पेजेस लिहिलं तर मग म्हणजे तुम्हाला 10 मार्क्स पैकी पडतील पैकीच्या पैकी? त्याचं उत्तर कसं द्यायचं? ते उत्तर समर्पक असायला पाहिजे. त्याचं लक्षात. ते तुम्ही समजा काही 2 पानं लिहिली म्हणून तर काय हे नाही मिळत. त्यामुळे 1.5 पान झालं, 2 पान झालं तरी काय एवढं फरक पडत नाही. फक्त सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यात याव्यात हे अपेक्षित असतं. त्याचं लक्षात. ओके सर, थँक्यू. आणि दुसरी गोष्ट अशी, समजा एखादी व्याख्या जी असेल, हा, तर ती काही व्याख्या म्हणा किंवा एखादी टिपा जी असेल ती काही दीर्घोत्तरीसाठी विचारली जात नाही. कारण त्याचं दीर्घोत्तरी हा प्रश्न मुळात त्याचं उत्तर दीर्घ असेल अशा अर्थाने विचारलेलं असतं. तर त्या हिशोबानं आपण लिहायला हवं. चला, अजून कुणाचे काही प्रश्न आहेत? नाही सर. ठीक आहे, मग थांबूया आपण.
ना तुम्ही सर्वजण या संपर्क सत्रासाठी आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.